बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे याकरिता काल नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या प्रांगणात भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या महाबैठकीत भिक्खू संघासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध पक्ष, सामाजिक संघटना व तमाम बौद्ध समाजाच्या वतीने येत्या 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले। नांदेडच्या नवामोंढा भागातून निघणारा हा महामोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर तिथे भिक्खू संघ व बौद्ध समाजाच्या वतीने रीतसर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल अशी माहिती भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आली। या महाबैठकीस विविध पक्ष संघटनांच्या आंबेडकरी नेत्यांसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, समता सैनिक दल व शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय भिक्खू संघ महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्याची महामोर्चा येणाऱ्या 25 मार्च 2025 रोजी होणार आहे। या मोर्चामध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिकांनी उपस्थित राहून हा संपूर्ण मोर्चा अतिशय मोठा व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यामधून 1,00,000-2 लाख उपासक उपासिकांनी रस्त्यावर यावं अशा प्रकारचं आव्हान नांदेड जिल्ह्यातील भिक्खू संघाकडून सर्वांना करण्यात येत आहे। सर्वांचं धन्यवाद। मंगळ। नांदेड जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायांच्या ज्या काही संघटना असतील, राजकीय किंवा सामाजिक, सर्वांनी एकत्रित येऊन आज या ठिकाणी माता रमाई बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये इथे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता हा महामोर्चा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये लाखोच्या संख्येने संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बौद्ध अनुयायांनी सहभागी व्हावं असं भिक्खू संघाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। तारखेला ठरल्याप्रमाणे खूप मोठी मीटिंग झाली। उपासक या ठिकाणी खूप आले होते। 25 तारीख ठरलेली आहे। उपासक उपासिकांना सर्वांना सूचना आहे की आपण या महामोर्चामध्ये आपण सामील व्हावं। नवामोंढा या ठिकाणी 12 वाजता उपस्थित राहावं आणि तिथून हा महामोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकणार आहे। सर्वांनी नोंद घ्यावी एवढं बोलून या ठिकाणीच थांबतो। मोर्चा हा हे हक्कासाठी केला जात असतो। जे काही हक्क मागून घ्यायचे असतात ते मोर्चाच्या माध्यमातून हे हक्क मिळवून घ्यायचे असतात आणि म्हणून सरकारवर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर बौद्धांचा आक्रोश आहे आणि म्हणून आज नांदेडच नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये बुद्धगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं। स्वतंत्रपणे तो 1949चा कायदा रद्द करून त्याच्यामध्ये सुधारणा करून तो पूर्णपणे तिथलं जे व्यवस्थापन आहे ते संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी अनागरिक धर्मपालांनी 1890मध्ये हा लढा चालू केला होता। त्याला काही प्रमाणात यश आलं, परंतु आता नव्यानं ही मागणी परत आलेली आहे। तेव्हा केंद्र सरकारने, राज्य सरकारने हा कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा यासाठी हा मोर्चा नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यातून जे काही बौद्ध बांधव आहेत त्यांच्या वतीनं आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये सर्व विविध आंबेडकरी पक्ष संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या समग्र उपस्थितीतून हे आंदोलन करण्यात येणार आहे। हे आंदोलन भिक्खू संघाच्या नेतृत्वात असल्यामुळे शांततेचंच आव्हान असणार आहे, परंतु शासनाकडे हा कायदा रद्द करावा यासाठी ही तीव्र जनभावना आहे आणि ते मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं जेव्हा लोक उपस्थित दिसतील ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। मोर्चाच्या निमित्तानं लोकांना काय आवाहन करणार आहे? लोकांना एकच सांगणार आहेत की बुद्धाचं महाबोधी विहार हे श्रद्धेचं स्थळ आहे, समस्त जगातल्या बौद्धांचं स्थळ आहे आणि त्या श्रद्धास्थानावर काही मनुवादी लोकांनी त्याच्यावर म्हणजे ब्राह्मण प्रशासनाचा त्या ठिकाणी ताबा आहे
आणि ते मिटलं पाहिजे. जसं मुस्लिमांचं मस्जिद त्यांच्या ताब्यात आहे, हिंदूंचं मंदिर त्यांच्या ताब्यात आहे, तशाच पद्धतीनं बौद्धांचं सुद्धा मंदिर बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. आणि म्हणून ही एकमुखी मागणी संपूर्ण भिक्खू संघाची आणि समस्त बौद्ध समाजाची आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा. नांदेड जिल्ह्यामधील सहयोगनगर येथील माता रमाई बुद्ध विहारामध्ये भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते बौद्ध समाजाच्या वतीने सहयोगनगर बुद्ध विहारामध्ये एक महाबैठक संपन्न झालेली आहे. बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने पुढची जी दिशा आहे, दिनांक 25 मार्च 2025 रोजी ठीक 12 वाजता नवीन मोंढा येथून लाखोच्या संख्येनं किमान 2 लाख लोक या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि हा महामोर्चा थेट महात्मा फुले पुतळा मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जाणार आहे. भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील नेते पक्ष संघटना व समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाखोच्या संख्येनं या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि महाबोधी मुक्ती आंदोलन हा जागृतीचा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे कुणीही घरात न बसता आपल्या बायको मुलांसह, लेकरा बाळांसह या महामोर्चामध्ये अगदी शांततेमध्ये सहभागी होऊन आपल्याला जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचं आहे. सर्वांनी सहभाग नोंदवावा. कारण भिक्खू संघ जिथे असतो तिथं शांतता असते. भिक्खू संघ सर्वांना शांततेचं आव्हान करणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या विंग तयार करण्यात येतील, वेगवेगळ्या कमिट्या तयार करण्यात येतील आणि त्या माध्यमातून समाज हा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर सुरक्षित कसा राहील याची काळजी म्हणजे समाज घेईल, याच्यामध्ये शंका नाही आहे. आणि अगदी शांततेमध्येच हा महामोर्चा यशस्वी होणार आहे. आणि सर्व महामोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांना सुद्धा मी नम्रतेचं आव्हान आतापासूनच करतोय की सर्वांनी अगदी शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्वाच्य प्रकार न घडता शांततेत हा महामोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे.